अगो शालिनी, मी काय विचारतेय, नक्की तुला काय म्हणायचंय? अगं वेळ कसा जातो ते कळतच नाही. तुम्ही कॉफी घ्या ना, मी नाश्ता सांगते तोपर्यंत. हा मावशी असू दे, नाश्ता वगैरे काही नको, तू बस ना आरामात आमच्याशी गप्पा मार. सीमा चांगल्या गुणाची पोरे. हा घ्या ना कॉफी. बाईसाहेब, तुम्हाला साहेबांनी लगेच बोलवलंय. तू जा, मी जाऊन बघते. अगं जा ना शालू, जीजू बोलवतायत. हो हो, मी आलेच. तुम्हाला नाश्ता सांगते. आणि हा काय हो, काय झालं? इतक्या अर्जंट कशाला बोलावलं मला? सीमा आलीये, तिचा पाहुणचार करायचं सोडून तुम्ही मला बोलावलं म्हणून मी लगेच आले वरती. आणि काय हो, तिच्या समोरच काय सांगता मला तिला बाहेर काढ म्हणून? हो, त्यांनी ऐकलं असं तर लाज गेली असती माझी. तुम्ही आमच्याशी बोलत आहात, घरातल्या नोकराशी नाही. आणि हा तोरा आमच्या समोर दाखवायचा नाही. हे बघा, तुम्ही आत्ताच्या आत्ता खाली जा आणि तुमच्या मैत्रिणीला सांगा की आपण तिच्या मुलीला आपल्या घरामध्ये ठेवू शकत नाही आहोत. अगदीच तिला मदत करायची असेल तर आपण आपल्या विमेन्स हॉस्टेलमध्ये तिला ठेवूया. अहो पण मी शब्द दिलाय. माझा शब्द या घरामध्ये शेवटचा असतो, माहितीये तुम्हाला. बघा, आणि हे सगळं मी जे करतोय ते फक्त माझ्यासाठी नाही तर आपल्या भल्यासाठी करतोय, आपल्या चांगल्यासाठी करतोय. या उपर तुम्हाला आमचं ऐकायचं नसेल तर तुमची मर्जी. आणि मग तुम्ही तुमच्या नातवाला विसरा. आमच्या इब्रतीसाठी आम्ही काहीही करू शकतो. काहीही म्हणजे काहीही, हे तुम्हाला माहिती आहे. या उपर तुम्हाला काय करायचं ते करा तुम्ही. आता काय करू मी? काय आणि कसं सांगू सीमाला? का वेळ झाला? काय करते ही शालू कोणाच ठाऊक. इतक्या वर्षांनी मैत्रीण आलीये, पण तिला आहे का त्याचं काही? मैत्रिणीची किंमतच नाहीये. जणू काही मोठीच मोजतीये वरती बसून. काय घर आहे? आई अगं, हा सोफाच असेल ना कमीत कमी 1.5-2 लाखांचा. भारी घर आहे. बघितलंस ना किती किती महागड्या वस्तू आहे त्या घरात. शालिनीची तर ना लॉटरीच लागली बघ. अगो ऐश्वर्यात लोळतीये नुसती. आणि आता काय, नवरा मोठा नेता झालाय, बघायलाच नको. नशीब असतं एकेकाचं, नाहीतर आमचं. सॉरी हा, जरा वेळ लागला. तुम्ही नाश्ता केलात का? ह्याना ना पुढच्या आठवड्यात दिल्लीला जायचंय, त्याच संदर्भात बोलत होतो आम्ही. अगं नाश्ता झाला सुद्धा आणि जिरला सुद्धा. तुझा पत्ता आहे कुठे? आल्यापासून बघते मी, तू भाऊजींच्या नुसती मागे पुढे करतेस. मैत्रीण इतक्या वर्षांनी आलीये तर तिला जरा घर बीर दाखवावं, ते काय नाहीच. तू आपली स्वतःच्याच व्यापात. काय ग, साहेब फार त्रास वगैरे देतात का? अगं नाही, ते फारच प्रेमळ आहेत, पण बिझी आहेत ना म्हणून. पण तरी त्यांनी मला सांगितलं सीमा आणि तनूला सगळं घर दाखव म्हणून. मी दाखवते तुम्हाला घर. चला. हो चला. या ग या. आणि ही माझी रूम. बघितलं कशी वाटली माझी रूम? सांग मला पाहू. किती मोठी रूम आहे ग खरच. आणि काय छान सजवलीस, एकदम मस्त. मावशी बसले तर चालेल ना? अगं बस ना. ही फुलं किती मस्त दिसतायत ग. ती आम्ही इटलीवरून आणलेली. आणि ते पेंटिंग बघ. ते बी अविनाशने काढलेलं पेंटिंग आहे. कोण बी अविनाश? तुला बी अविनाश नाही माहित? अगं केवढा मोठा चित्रकार आहे तो. त्याची पेंटिंग्स 10 लाखापासून करोड रुपयापर्यंत विकली जातात.
आमचं सगळं घर वास्तुशास्त्रावर डिपेंड आहे. ह्यांचा नाही भरोसा एवढा, पण माझा आहे. शालू, तुला ती मालती आठवते का ग? मालती कोण? अच्छा, मालती. काय झालं तिचं? अगं, तिला बिचारीला कॅन्सर झाला होता. म्हणजे आता बरी आहे तशी ती. नशिबाचे भोग असतात एकेकाचे, काय करणार. अगं शालू, तुला सुमन भेटली का ग एवढ्यात? सुमन? अगं किती वर्षांचा गॅप पडलाय ना, मला कोणीच भेटलं नाही. अगं, डिवोर्स झाला तिचा. काय? मग आता काही नाही, आईकडे असते. मुलगा इंजिनियर झाला, नोकरी करतो. शी यार, या दोघींच्या गप्पा ऐकून नुसता कंटाळा आलाय मला. सुजित कुठे आहे? ऍटलिस्ट तो भेटला तर टाइमपास तरी होईल माझा. थांब बघतेच कुठे. आई, मी आलेच हा जरा. तनू, कुठे चाललीयस? ये इकडे बस, मला तुझ्याशी पण बोलायचंय. बस बस बस. सीमा, तुला सांगते बघ, ही आजकालची मुलं आहेत ना, ह्यांना आपल्या गप्पा बोरिंग वाटतात. घरोघरी मातीच्या चुली, दुसरं काय. मावशी, असं काही नाहीये. शालू, तू कितीही हसत असलीस ना, तरी मला तुझं मन कळतंय. हा, नक्की काय चालू आहे तुझ्या मनात आणि ह्या घरात? काय प्रॉब्लेम आहे सांग ना. अगं, मैत्रिणीसमोर मन मोकळं केलंस ना तर बरं वाटेल तुला. सीमा, खरंच तू माझं मन ओळखलंस. काय सांगू आता तुला, या घरात ना एका मागून एक प्रॉब्लेमच चालल्यात. सुजीची बायको ना संचिता, तिला ह्याने घराबाहेर काढली. म्हणजे मनशांती केंद्रात पाठवलीये तिला. पण सुजित आमचा बिचारा एवढा चिडचिडा झालाय, एवढा डिस्टर्ब झालाय, काही विचारू नकोस. अगं का ग, काय झालं? अगं काय सांगू आता तुला, ती आम्हाला डोई जड झाली होती. तिची एवढी हिंमत, ह्यांना वाटेल तसं बोलायला लागलेली. मयानी दिली पाठवून मनशांती केंद्रात. ती परत येईल असं काही वाटत नाही मला. पण सुजित बिचारा एकटा पडलाय गो. त्याला समजून घेणारं, विचारपूस करणारं कोणीच नाहीये. बघ ना, आता दिवसभर कुठे गायब आहे काहीच माहित नाही. सतत काम काम काम, दिवसभर कामात असतो. मावशी, तू काळजी करू नकोस, मी आहे ना आता. हो, म्हणजे संचिताची जागा घेऊ शकेन की नाही माहित नाही मला, पण एवढी खात्री देते की मी जोपर्यंत इथे आहे ना, तोपर्यंत तुला काय किंवा सुजितला काय तिची कमतरता भासू देणार नाही. मावशी, तू अजिबात टेन्शन नको घेऊस, मी आहे. थँक्यू तनू, तू एवढं बोललीस ना तरी मनाला उभारी आली बघ. अगं सीमा, आता तरी नाही रागवलीस ना मैत्रिणीवर? शालू, मी तुझ्यावर रागवू शकते का ग? तुला आठवते आपल्याला एकदा सिनेमाला जायचं होतं आणि मी घरी सांगितलं की मी शालू बरोबर जाते. आठवलं? अरे यार, परत सुरू झालं यांचं. तनिषा, इथून निघायला हवं. हॅलो. तनू, कुठे चाललीस? अगं तनू तनू. अगं जाऊ दे तिला. या तरुण मुलांना ना आपल्या गप्पा फार बोरिंग वाटतात. तर मी काय म्हणत होते, आपल्याला सिनेमाला जायचं होतं आणि मी सांगितलं की मी शालू बरोबर जाते. कसली मजा आली होती ना खरंच. ही तनू बाहेर का गेली उगाच? ओनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. हा सुजित कुठे आहे? टाइमपास तरी झाला असता ऍटलिस्ट माझा. घर सॉलिड आहे. माझं बाळ
कोण? माझं बाळ. बाळ? ह्या घरात अजून एक बाळ आहे? बघू ना मला. तू या घरी आली आहेस का? सरपोतदारांच्या घरी? हो, थोडा वेळ आधीच आले. तनिषा नाव आहे माझं. शालिनी मावशी आहे ना, तिच्या मैत्रिणीची मुलगी. पण हे बाळ काय नाव तुझं? तनिषा. माझी मदत करशील? शालिनी मॅडम तुझी मावशी आहे ना, मग त्या तुझं नक्कीच ऐकतील. त्यांना सांगशील या घरात जे बाळ आहे ना, अर्जुन, अर्जुन नाव आहे त्याचं, ते बाळ माझं आहे. मी आई आहे त्या बाळाची. ती तुझी मावशी आहे ना, त्यांनी माझं बाळ माझ्यापासून हिरावून घेतलंय. माझ्या बाळाला त्यांनी पावडरच्या दुधावर ठेवलंय. अर्जुनची आई अजून जिवंत आहे, तरी माझं बाळ पावडरचं दूध पितंय ग. मला नाही सहन होत. तू प्लीज सांग ना त्यांना माझे बाळ मला परत द्यायला. मी हवं तर त्याला दूध पाजून परत देते, पण प्लीज सांग ना त्यांना माझं बाळ परत द्यायला. मी माझ्या बाळाशिवाय नाही जगू शकत. प्लीज. म्हणजे ते बाळ ह्या मुलीचं आहे? पण हे कसं शक्य आहे? तनिषा, करशील ना मला मदत? मला माझं बाळ परत मिळवून देशील ना? प्लीज प्लीज, मला माझं बाळ हवंय. कुठे गेली असेल? इतका वेळ झाला परत कशी आली नाही? तिला ह्यानी पाहिलं ना तर सगळाच गोंधळ होईल. खरंच त्या टुरिंग टॉकीजची मजा. आई, मावशी, काका, प्लीज सगळ्यांनी लगेच बाहेर या. ही तनू का ओरडतीये? काय प्रॉब्लेम झाला असेल काय? ही तनिषाच आता माझी आणि माझ्या बाळाची भेट घडवून आमच्यातला दुरावा दूर करेल. तनू, काय झालं? काय कशाला आरडाओरडा करतेस? अगं आई, काय चाललंय हे? की मुलगी म्हणतेय की अर्जुन म्हणजे सुजितचं बाळ हे हिचं बाळ आहे. हे बाळ असल्यासारखं दुपट घेऊन बसली ती बिचारी. काही कळत नाहीये मला. काय चाललंय हे? मी खोटं नाही बोलत आहे. अर्जुन माझा मुलगा आहे. मी आई आहे त्याची. प्लीज त्यांना सांग ना माझ्या बाळाला माझ्याकडे द्यायला. त्याला भूक लागली असेल. प्लीज सांग ना तू त्यांना. ऐकलंस तू आई? ही काय म्हणते ऐकलंस ना? शालिनी, ह्या दोघी इथे कशा? तुम्हाला सांगितलं होतं ना यांना घरातून बाहेर काढा म्हणून. अहो, ह्यांना सत्य कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. कळत कसं नाहीये तुम्हाला? मावशी, हे काय आहे? ते म्हणजे मी तुम्हाला लहानपणापासून ओळखते म्हणून बरं आहे. आणि अर्थात काकांबद्दल मी न्यूजपेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये ऐकलंय, वाचलंय. मला माहितीये की ते चांगले माणूस आहेत. ही मुलगी वाटेल ते आरोप करते तुमच्यावर. पण हे काय तर तुम्ही तिचं बाळ हिरावून घेतलं. तिला छळताय तुम्ही. मी होती म्हणून ठीक आहे, पण पुढे इतर बाहेरचं असतं तर मग काका तुमची बदनामी झाली असते ना. मी घरातली आहे म्हणून ठीक आहे, पण अदरवाईज तुमच्या पॉलिटिकल इमेजला खरंच धक्का बसला असता काका. काका बरोबर बोलते ना मी. तुम्हाला पटतंय ना? मावशी, तुमच्या घरात या मुलीच्या रूपात तुमचा शत्रू वावरतोय. सॉरी काका, मावशी, मी लहान तोंडी मोठा घास घेते, पण मला सहन नाही झालं म्हणून मी तुम्हाला अलर्ट करते. बाकी काही नाही खरंच. तनिषा,
प्लीज त्यांना सांग ना माझं बाळ मला परत द्यायला. माझ्या बाळाने माझं दूध प्यायलं नाहीये, तो खूप दिवसापासून उपाशी. मी हात जोडते, प्लीज माझं बाळ द्या ना मला, प्लीज प्लीज. स्वानंदी तुला सांगितलंय. शालिनी प्लीज बाळाला स्वानंदीकडे द्या, ती दूध पाजून परत देईल. मी घेऊन येईन बाळाला परत. हो मी बाळाला दूध पाजते आणि बाळ परत आणून देते, पण प्लीज द्या ना बाळाला, प्लीज. शालिनी प्लीज, स्वानंदी दूध पाजून लगेच आणून देईल, बाळाला तुमच्याकडे परत देईल. म्हणी नुसता बघत काय उभा आहेस? इकडे ये, या दोघींना घेऊन जा. अरे ही मुलगी पाहुणी आली आमच्याकडे आणि तुझी बायको ही स्वानंदी काहीही बोलते, कसंही वागतीये. ह्यांना घेऊन जा, नाहीतर पोलिसांना फोन करीन मी. आणि पोलिसांनी तुम्हाला आधीच ताकीद दिली आहे, माहिती आहे ना? अरे आता कसली वाट बघतोयस? इकडे ये, घेऊन जाया ना. सराव माझं बाळ. थांब स्वानंदी. हे दुपटं घेऊन जा. ह्याच्यामुळे सुजितच्या बाळाला नजर नको लागायला. काय हो, अजूनही असंच म्हणणार आहात का? तनू या घरात नको म्हणून? वेल डन तनू. तनिषा इकडे ये. हो काका. थँक्यू. तू आमच्या घरात नवीन आहेस, सगळी परिस्थिती तू समजून घेतलीस आणि कुठलाही गैरसमज होऊन दिला नाहीस तू. शालिनी तुम्हाला सांगतो, आजकालच्या ह्या मुली ज्या आहेत ना, त्यांच्यामध्ये असा समजूतदारपणा दिसत नाही. थँक्यू काका. या ना, या आत या. चल. तुझ्यासाठी गरम गरम वरण भात आणलंय आणि भरपूर साजूक तूप घातलंय. भूक नाहीये. असा हट्टीपणा नको करूस. अन्न त्याग करून तुझंच नुकसान होणार आहे. स्वानंदी आता तरी आपल्या हातात काहीच नाहीये, त्यामुळे डोकं शांत ठेव, स्वतःकडे लक्ष दे, थोडस जेवून घे. आता जर का तू जेवली नाहीस ना, तर तुला अर्जुनची शपथ आहे. जे बाळ माझ्या जवळच नाहीये त्याची शपथ घालताय तुम्ही मला. तुम्हा कोणालाच माझी परिस्थिती कळत नाहीये ना. अर्जुन मुलगा आहे माझा, आई आहे मी त्याची. 9 महिने पोटात वाढवलंय मी त्याला. प्रत्येक क्षणी त्याची ह्या जगात येण्याची वाट पाहिली मी. आणि तो या जगात आल्यानंतर या लोकांनी त्याला माझ्याकडनं हिसकावून घेतलं. पण त्याचं मग कोणालाच काहीच वाटत नाहीये. असं कसं म्हणतेस तू स्वानंदी? तुझं दुःख माझ्या इतकं जास्त कुठलीच बाई समजू शकत नाही. 2-3 दिवस नाही, 30 वर्ष माझा मुलगा माझ्यापासून दूर होता. माझं बाळ पण माझ्याकडनं हिरावून घेतलं होतं. त्याच लोकांनी ज्यांनी तुझं बाळ तुझ्याकडनं हिरावून घेतलंय.
तू जे दुःख सहन करतेस ना, त्या दुःखात मी 30 वर्ष काढली, पण म्हणून मी हरले नाही. मी खाणं पिणं सोडलं नाही. मी आत्मक्लेश नाही केला. मी शांत राहिले, ताठमानेने जगले, आलेल्या अडचणींचा सामना केला, त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. हिम्मत नाही हारले, स्वतःच स्वतःची मोटिवेटर बनले. आता तू त्याचा परिणाम बघतीयस. हा मणी माझा मुलगा, तो जिवंत आहे की नाही हेच मला माहिती नव्हतं. 30 वर्ष माझ्यापासून दूर होता, आणि जर का 30 वर्षानंतर तू मला भेटू शकतो, माझा मुलगा मला भेटू शकतो, तर अर्जुन तर तुझ्या डोळ्यासमोर आहे. विश्वास ठेव. आम्ही अर्जुनची आणि तुझी भेट घडवून आणू. कधी, कसं, हे तर आम्हाला पण नाही माहिती, पण माझा विश्वास आहे तुला तुझा अर्जुन नक्की मिळणार. पण तू अशी हिंमत हारलीस तर काहीच नाही होणार. तू रडता रडता म्हणालीस ना की बाळाची आई इथे असताना सुद्धा बाळाला पावडरचं दूध पाजतात म्हणून. मला सांग, जर का अर्जुन तुझ्या जवळ आला तर तू त्याला कसं दूध पाजणार? तू खाणं पिणं सोडलंय, तुझ्या अंगात ताकद नाहीये, दिवसेंदिवस अशक्त होत चाललीस. अशा परिस्थितीत तू ह्या लोकांचा सामना पण नाही करू शकणार, अर्जुनला पण सांभाळू नाही शकणार. कळतंय तुला? दोन घास खाऊन घे. मी फक्त माझ्या अर्जुनसाठी जेवतीये. त्याची आई म्हणून मी कुठेही कमी पडायला नको म्हणून.